नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय दुःखद बातमी. लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 92 लाख महिलांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, जी लाडकी बहीण योजना आहे, या लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 92 लाख महिलांचा हप्ता हा कायमचा बंद करण्यात येणार आहे. तर नेमकं या 92 लाख महिला कोणत्या आहेत आणि त्यांचा हप्ता हा का बंद करण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती, त्याचसोबत तुमचं सुद्धा नाव यामध्ये आहे का, तुम्ही सुद्धा यामध्ये आहात का, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूया की कोणत्या 92 लाख महिलांचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली आणि सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक आता मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पडताळणी आणि ई केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल 92 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे ही लाभार्थी यादीमधून वगळण्यात आली आहेत. तर या योजनेसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा निकष लाभार्थी महिलांनी पाळले नसल्याचे समोर आले असून सुमारे 12 लाख महिलांचे कौटुंबिक उत्पन्न हे वार्षिक 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आयकर भरणारे, त्याचसोबत त्यामध्ये आयकर भरणारे सुद्धा हे आढळलेले आहेत. सुमारे 4.5 लाखाहून अधिक महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त होते. धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 14,000 पुरुषांनीही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एकूण 92 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे आता या लाभार्थ्यांच्या यादीमधून वगळण्यात येणार आहेत. त्यामध्ये 12 लाख महिलांचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर 4.5 लाखाहून अधिक महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर सुमारे 14,000 पुरुष जे आहेत, पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावे पैसे घेतल्याची बाब आता ही सरकारच्या लक्षामध्ये आलेली आहे आणि त्यांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आलेले आहेत. सुमारे 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या. विशेष म्हणजे सर्वाधिक 28 लाख महिला ह्या एकट्या बीड जिल्ह्यातून अपात्र ठरल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या 5 लाख महिला होत्या त्या नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की तुम्ही बाकी कुठल्याही योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही, असा हा नियम आहे. परंतु त्या 5 लाख महिलांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांचा सुद्धा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ज्या महिला आहेत, 28 लाख महिला ह्या एकट्या बीड जिल्ह्यातून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच ह्या 92 लाख महिलांपैकी एकूण 28 लाख महिला ह्या एकट्या बीड जिल्ह्यातील असणार आहेत, अपात्र ठरलेल्या असणार आहेत. दरम्यान ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळलेली आहेत त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी केली जाणार आहे, असे सरकारनं स्पष्ट म्हटले आहे. जर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असाल, तुमची उत्पन्न मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुमचा जरी सध्या हप्ता बंद झालेला असेल तर तुमचा तो हप्ता पुढे भविष्यात सुरू होणार आहे, असं सरकारनं स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे बघा की कॅगचा धोक्याचा इशारा, योजनेच्या खर्चात प्रचंड वाढ. दुसरीकडे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण येऊ शकतो असा इशारा दिला आहे. योजनेअंतर्गत झालेल्या 3,541 कोटी रुपयांच्या खर्चाचे कोणतेही ठोस समर्थन करता येणार नाही, असे कॅगने नमूद केले आहे. महिला कल्याणाचा खर्च 2023-24 मध्ये 261.78 कोटी रुपयावरून 24-25 मध्ये 33,554 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळालेल्या या योजनेच्या अफाट खर्चामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो, असा इशारा कॅगनं सरकारला दिलेला आहे. तर पुढे बघा, सुरुवातीला सुमारे 80 लाख नावे कमी होतील असा अंदाज सरकारने वर्तवला होता. मात्र ताज्या आकडेवारीनुसार हा आकडा आता एकूण 92 लाखांवर पोहोचला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारवर मोठा ताण पडत आहे. या योजनेमुळे सरकारवर मोठा ताण पडत असल्यामुळे सरकार आता या योजनेतून अपात्र महिलांची नावे ही वगळत आहे. तर सुरुवातीला सरकारने सांगितलं होतं की 80 लाख नावे हे कमी होणार आहेत, तर अंदाज सरकारने वर्तवला होता. मात्र ताज्या आकडेवारीनुसार जर पाहिलं तर एकूण 92 लाखांच्या वर लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद करण्यात येणार आहे. तर पुढे बघा, मूळ 2.4 कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल 38% आहे. म्हणजे एकूण 100%पैकी 38% महिलांचा लाभ, म्हणजेच 92 लाखांच्या वर महिलांचा लाभ हा कायमचा बंद करण्यात येणार आहे. तर आता बघूयात की नेमकं कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणींना तुमचा लाभ हा बंद होणार आहे. तर पुढे बघा, केवळ तांत्रिक अडचणीमुळेच नाही तर पात्रतेचे निकष पूर्ण न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नावे ही वगळण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने खालील कारणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ती कारणे कोणती आहेत ते बघा. लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या नावांच्या सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यानंतर शासनाने यासाठी 8 महिन्यांचा अवधी हा दिला होता, मात्र ई केवायसी न झाल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि तुम्ही दुसऱ्या इतर कुठल्या जर योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा हा लाभ कायमचा बंद करण्यात
येणार आहे असं शासनानं स्पष्ट सांगितलं आहे. तर तुम्हाला एकूण 8 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिला होता. तरी सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींकडून ई-केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झालेली आहे किंवा ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करताना त्यांनी ही केवायसीची प्रक्रिया पूर्णच केलेली नाही, मध्येच सोडून दिलेली आहे किंवा त्यांनी केवायसी केलेलीच नाही. अशा एकूण 92 लाख महिलांचा लाभ हा कायमचा बंद करण्यात येणार आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता इथून पुढे सुरू राहणार आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.